मुंबई पालिकेमध्ये भाजपाची गोची, कंत्राटदारांनी भाजपाच्या नाकी नऊ आणले. मुंबईतला गाळ उपसायला नवा कंत्राटदार मिळेना. अमेरिका एकेना इराणवर जोरदार चढाईची तयारी. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीटर हेक्थेस यांचे संकेत. होर्मुझ जलमार्ग बंदच राहणार. इराणचा सर्वोच्च नेता मोज्तबा खामेनी भूमिकेवर ठाम. प्रत्येक भारतीय जहाज सुरक्षित परत आणण्यासाठी कवायत. भारत सरकारचे कसोशीनं प्रयत्न. होर्मुझच्या आसपास 27 भारतीय जहाजं. समुद्रधुनीच्या आसपास 778 भारतीय. भारतामध्ये इंधनाचा तुटवडा नाही. कृत्रिम टंचाई निर्माण करू नका. केंद्र सरकारचे जनतेला आवाहन. केंद्र सरकारच्या आवाहनानंतरही नागरिक भेदरलेलेच. घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची वणवण. घरगुती सिलेंडरसाठी केंद्र सरकारचे नवे नियम. शहरात 25 दिवसांनी तर गावात 45 दिवसांनी सिलेंडर मिळणार. सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी समित्या. जिल्हास्तरीय समित्यांच्या मार्फत होणार सिलेंडर पुरवठा. महायुती सरकारचा निर्णय. दिवंगत आयातुल्लाची बायको जिवंत. मंसूर खामेनीच्या मृत्यूची बातमी खोटीच. इराणी माध्यमांचा दावा. धर्मस्वातंत्र्य थोतांड. धर्मांतर हा घटनाधिकार. महायुतीच्या नव्या कायद्याविरोधात पवार गटाचा तर्क. मतदार यादी शुद्धीकरणात फडणवीस लक्ष घालणार. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 17 मार्चला भाजपाची बैठक. जनता दरबार वहिनींचा आठवण. दादांची बारामतीकरांची भावूक प्रतिक्रिया. वीज वापर भिडला गगनाला. राज्यात वीज मागणी 26,947 मेगावॅट पलीकडे. सरकारी कार्यालयच वीज बिल थकबाकीदार. बिल न भरल्यानं भुसावळच्या तलाठी कार्यालयाची वीज कापली. मुंबईकरांनो सावध रहा. काळजी घ्या. महामुंबईला पुन्हा बसणार उन्हाचा तडाखा. कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये चांगली बातमी. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता. 17 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाचा अंदाज.